कांद्याला 1500 रुपये अनुदान मिळावे। यासोबतच रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांचे प्रलंबित कुशल पेमेंट तात्काळ देण्यात यावे। यासोबतच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हिंदवी जनक्रांतीचे अजय पाटील साळुंखे यांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयासमोर सकाळी 11 वाजेच्या सुमारास निदर्शने केली। आंदोलनस्थळी कांद्याची गोणी उभारत त्यांनी शासनाचा निषेधही व्यक्त केला। जय जवान, जय जवान, जय जवान। शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, हात कलम केले जातील असे आपल्याला मावळ्याला बजावून सांगणारे रयतेचे राजे, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, सर्व महापुरुषांना वंदन करून आज या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयासमोर जे या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं होतं, निदर्शन आंदोलन, त्या आंदोलनाला आपण या ठिकाणी भरभरून प्रतिसाद देऊन सर्व आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांच्या या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी आभार व्यक्त करतो। कारण चळवळीत या ठिकाणी येणं सोपं नाही, कारण चळवळीत स्वतःचे पैसे खर्चून यावं लागतात, स्वतःचे भाडे खर्चून यावं लागतं। राजकीय सभेला जात असताना गाडी आहे ती भेटते, हॉटेल आहे तर भेटतं, त्याच्यामुळे या ठिकाणी जाणं सोपं असतं। आणि म्हणून आताच माझ्या आधी या ठिकाणी चंद्रशेखर पाटील साळुंखे, त्यानंतर या ठिकाणी प्रकाश बापू ठोबे, या ठिकाणी गणेश पाटील तांबे, बाळासाहेबजी जानराव, या ठिकाणी मनोज बोरनळे आलेले, त्या ठिकाणी आमचे मित्र पिंडे साहेब आहेत, त्या ठिकाणी आमचे नेहमी खांद्याला खांदा लावून कायम सोबत असतात असे संतोष पाटील गोरे, आणि या ठिकाणी सर्वच आपण या ठिकाणी यांनी सर्वांनी मत व्यक्त केले या ठिकाणी। तसेच आपण या ठिकाणी सर्व उपस्थित या ठिकाणी बापू भुसाळकर सर्वच आपण या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनो, आणि मी ज्यामुळे या ठिकाणी 24 तास लढतो ती माझी या ठिकाणी घरची एनर्जी म्हणजे माझी पत्नी अर्चना पाटील साळुंखे। कारण काय माहिती का, लढणं एवढं सोपं आहे, परंतु जर घरातून साथ नसेल तर फार अवघड आहे। कारण रात्री मी 3 वाजेपर्यंत या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशन मध्ये होतो आणि सकाळी या ठिकाणी 9 वाजता इथे हजर झालेलो आहे। म्हणजे गौरव या ठिकाणी पत्रकार होते रात्री, त्यांनी विचारा म्हणजे विषयाने या ठिकाणी मीडिया सर्व गौरव असतील त्या ठिकाणी, तसेच या ठिकाणी सर्वच्या ठिकाणी आपले कराळे सर्वच्या ठिकाणी पत्रकार बांधव आणि उपस्थित सर्व या ठिकाणी शेतकरी बांधव भावांनो, आताच माझ्या आधी या ठिकाणी सविस्तर मार्गदर्शन झालेलं आहे। मी काय जास्त वेळ या ठिकाणी तुमचा घेणार नाही, कारण काय होतं लढणारे या ठिकाणी वेगळे राहतात आणि त्यानंतर या ठिकाणी लाभ या सर्वांना भेटतो, परंतु लढणे या ठिकाणी थोडके असतात। परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तेच झालेलं आहे। सगळा जर भारत वन टाइम जर रस्ते राहिला असतात ना मुघल राहिले असते ना इंग्रज राहिले असते, परंतु या ठिकाणी एक लक्षात घ्या ते घरांमध्ये होते आणि या ठिकाणी जे लढणारे क्रांतिकारक होते ते मात्र रस्त्यात होते आणि आज त्यांच्या पुढे या ठिकाणी त्याच अवलादी या ठिकाणी आज गारेशीमध्ये आणि तुमच्या आमच्या आपण त्या क्रांतिकारकाच्या अवलादी आहे आणि म्हणून आपण रस्त्यावर हे डोक्यात ठेवा। आणि म्हणून येतं आपण कमी संख्येने असू द्या, क्रांतिकारक जास्त संख्येने नव्हते, हे काय सोपं नाही, हे क्रांतिकारक म्हणून सोपं नाही। हे जे लोक हे चळवळीचे हे गुन्हे झालेले लोक आहे सगळे, हे तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी काऊन हे याचं कारण असते। आज मी या ठिकाणी सांगेल आमच्या टुणक्यातून या ठिकाणी खरं बरे अण्णा गोरे आणि साहेबराव अण्णा गोरे दोघं भाऊ आलेले पडण्यासाठी, म्हणजे इकडं 10 लोक एका घरात कुटुंबात एक माणूस नाही त्यांचा, परंतु एका घरात नाही दोघं आलेले। म्हणजे लक्षात घ्या काय यांच्यामध्ये सिद्धोपीचा पोटी फळ रसाळा गोमटी हे आज त्या तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे शुद्ध रक्त लागत त्याला, तेव्हा या ठिकाणी चळवळीमध्ये आपण सहभागी होत असतो। नाही तर चटाई उचलायच्या निवडणुकीपुरतं बोंबे आणि दिंडायचं ते लोक सहभागी होत नसतात, हे डोक्यात ठेवा। इथं काय भेटणार आहे, इथं स्वतःच्या ठिकाणी वाटोळ करून यावं लागतं। म्हणून हिताळमळ काऊन आहे या किशोर पाटील, हिताळमळ काऊन आहे, हिताळमळ्यासाठी लढायचं कवर, लढायचं कवर। मी म्हणतो हद्दपार म्हणण्याच्या वेळाने तुम्ही सगळ्यांना बघितलं असेल, मला मी हद्दपार झालतो, इतके गुन्हे झाले तरी आम्हीच लढायचं, बरं लढतो ना आम्ही, पण साथ तर द्या ना कमीत कमी। ही साथ जर आपण एखादा पुढे आला मुद्दे त्याने सर्वांनी सांगितले, ही जागृती गरजेची आहे। आता एखादा पुढे आला गावामध्ये लग्न राहतं, लग्नाला लगेच त्याला हार, संतोष पाटील गोरे बोलले आमचे सहकारी, हार तुरे शाल, लगेच त्याला जसं कोणतरी मोठं, अरे ज्याला तुझ्या मुलाचं मुलीचं लग्न जमवलं त्यांनी सांगितलं तुमचा यांचा मुलगा अतिशय चांगला आहे, हे अतिशय धार्मिक आहे, या 70 गावाचं करतात,
हे वर्गणी का नाही देईना तरी त्या मध्यस्थाने असं सांगितलं. मुलीविषयी असं सांगितलं, तुमची मुलगी इतकी भाग्यशाली, त्यांची मुलगी इतकी भाग्यशाली आहे की तुमच्या घरात आल्याच्या नंतर तुमचा कायापालट होईल, तिच्या पायी लक्ष्मी आहे एवढं त्याने सांगितलं. त्याचा सत्कार तरी त्याचं नाव सुद्धा घेतलं जात नाही. त्याचा इतका वेळ जातो तुमच्या मुला मुलीच्या लग्न जमवायला, पण त्याचं नाव सुद्धा घेतलं जात नाही. आणि मात्र ह्या पुढऱ्यांचं यांच्या बायका यांच्या बहिणांना आणि मात्र यांच्या या ठिकाणी सत्कार या ठिकाणी वाटतात आणि ते आशीर्वाद द्यायला आपल्याला. एका गावामध्ये एका गावामध्ये काय झालं, एका जणाचे वडील वारल्यानं प्रसिद्ध झाली. त्यांनी त्याला फोन लावला, म्हणजे तुम्ही कुठं लोकांनी माझ्या वडिलाला आगीन लावू द्यायला सरनत न्यायचंय म्हणे. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती, म्हणजे याचा बाप मिळाला त्याचं दुःख नाही, पण महान याचा सरंतांची आला पाहिजे. इतकी वाईट अवस्था या ठिकाणी तुमची आमची झाली. अरे म्हणून नाव घेताना यांना आंदोलन करण्याची गरज नाही, यांना काहीच करण्याची गरज नाही. आहे ते 2000 लोक आपण उपलब्ध करून देतो यांना. श्रद्धांजली नेते 1000 2000 त्यांच्यामध्ये आम्ही आता श्रद्धांजली देतो. त्याच्यानंतर लग्नामध्ये याचा सत्कार आणि याचे आशीर्वाद. 2000 लोक आहे ते सापडले, ते काय तुमच्या प्रश्नासाठी भांडतील म्हणून तुमचा कांदा फुकट चालला ना. अरे यांना ते बंद करा, हे बंद करा, तेव्हा या ठिकाणी न्याय भेटेल. असो या ठिकाणी मी जरी 4 शब्द वाढ बोलला असेल, हे तळमळीची भाषा आहे भावांनो. आणि मी सांगतो कोणला तुम्हाला, अरे तुम्ही जागृत आहे, तुम्हाला सांगून उपयोग नाही. पण इथं लाईव्ह चालू आहे. जे घरामध्ये हे शिलवून बसलेले गरमीचे त्यांच्यासाठी हे सांगणं, तुमच्यासाठी नाही. तुम्ही आवडीच वाघाच्या आवडीत वाघाला काय सांगायची गरज आहे? कधी डरकाळी मारायची त्याला माहिती आहे. हे जे वाघाच्या बछडे, हे जे शालपटाच्या कळपामध्ये हिंडू राहिले, हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. असो आजचं आंदोलन याच्यासाठी आहे. कांद्याला 1500 रुपये एका कुंटाला प्रति कुंटाला अनुदान देण्यात यावं. त्यानंतर गायगोटे, विहीर, शेततळे आणि घरकुलं. आता बघा, गायगोटे, विहीर, शेततळे हे आपण कर्ज काढून आता गणेश पाटील सर्वांनी सांगितलं, तर आपल्याला ते अजून आपल्या कुशलचे पैसे पडाना, कुशलची रक्कम पडाना. यांच्या अब्जाचे टेंडर पास होतात, बिगर रस्ते केल्याचे पैसे निघतात आणि आपले कष्ट करून या ठिकाणी शेतकऱ्यांना तो लाभ भेटला. त्यानंतर या ठिकाणी घरकुला देखील येतात. घरकुला या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, घरकुलाचा सुद्धा या ठिकाणी लोकांचे पेमेंट पडाला. ह्या एक मुद्दा आहे. दुसरा एक मुद्दा आहे आपला महत्वाचा, की कोणताही शासकीय कार्यालय तिथे बायोमेट्रिक थंब मशीन असावं. आम्ही इथे पहिलं आंदोलन चालू होतं आमचं, राजू भोंडेंचं, सोनवणे काकाचं. त्यांनी इथे गाडं आणलेले होते. ते म्हणे पाणी प्यायला पण न्यायचे. आता मग झालं आंदोलन जागे, याला पाणी प्यायला नेलं म्हणलं, पाणी पाय दिसते, पाणी नका पाजू म्हणलं यांना. या अधिकाऱ्याला दाखवले गाडा सारखे झाले म्हणलं, एक इथं राहत नाही म्हणलं, करा म्हणलं इथं आंदोलन. आम्ही मध्ये आंदोलन केलं, प्रशासन गाढवा सारखं झालं. शासन आणि प्रशासन यांना गाढवाचा यांना गाढवा म्हणलं म्हणजे गाढवाचं सुद्धा अपमान आहे. इतके आवड आहे आणि म्हणून ते केलं. त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले. बरं तुम्ही गुन्हे दाखल करा, पण इथं मायक्रो बायोमेट्रिक मशीन नव्हतं ऑनलाईन हजेरीचं. आम्ही आंदोलन केलं, आमच्यावर गुन्हा झाला 11 लोकांवर, पण ते मशीन बसलं मध्ये. आता त्याच्या सुधारित पद्धत आमची मागणी अशी आहे, प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय असेल, कुठलंही शासकीय कार्यालय असेल, तिथं प्रत्येक ठिकाणी हे बायोमेट्रिक थंब मशीन असावं आणि त्याची 3 टाइम हजेरी असावी. हे 2च टाइम आहे. काय होतं, पंचायत समिती, तहसील, एसडीओ ऑफिस, इथं अधिकारी येतो, बापू इथं अधिकारी येतो, सकाळी अंगठा ठेवतो, दुपारा इकडं हॉटेली हिंडतो, पैसे जमा करीत, गोट्याचे 10,000, विहिरीचे 30,000, शेतकऱ्याचे 50,000 असे पैसे घेऊन या ठिकाणी तिकडे बाहेर हिंडत या. आणि नेमका सुट्टीचा टाइम झाला का अंगठा ठेवायला नेमका अंगठा ठेवून जातो. बाकीचा माणूस सर्वसामान्य येतो आणि खुर्ची पाहून परत वापस जातो. म्हणून आमची मागणी अशी आहे, यांना 3 टाइम थांब पाहिजे, एक सकाळी, एक दुपारी आणि एक संध्याकाळी. आणि तसंच ग्रामपंचायत कार्यालय, त्याच्यानंतर तलाठी कार्यालय असतील, तहसील असेल. आता तहसीलदार साहेब तर तिला राहतच नाही. शेतकरी आलेले मला तरी शेतकऱ्याचे फोन आहे म्हणे आमच्या रस्त्याचे प्रकरणच मार्गे लागा ना. इथं पाऊस पडायला हा रस्ता देतो कधी, निकाल येतो कधी. हा तो वाळू पट्ट्यामध्ये गणेश गोंट्यांच्या तिकडे त्यांना दिला, ये तिकडं वाळू पट्ट्यामध्ये. बरं कारवाई करावाई ना. आम्ही एक गाडी धरली रात्री, तिच्यावर कारवाई केली, माझ्याकडे FIR आहे. मग यांची FIR कुठे आहे? यांची FIR फक्त वाळूची गाडी धरली का रखो आणि जाणलो, म्हणजे अशी गंमत यांच्यावर. म्हणजे मला हे सांगायचं यांना. म्हणून या अधिकाऱ्याला काय पाहिजे, 3 टाइम थांब पाहिजे.
अजून एक महत्वाचा मुद्दा जनसामान्यासाठी. मला सांगा, नेते मंडळी आणि अधिकारी फोन उचलते का हो? सामान्य माणसाचा फोन उचलते का? नाही उचलत. ग्रामसेवकापासून तर विभाग आयुक्त कलेक्टर कमिशनर पर्यंत, सरपंचापासून तर या ठिकाणी डायरेक्ट राष्ट्रपती पर्यंत एक नंबर पाहिजे. म्हणजे कसा? समजा उदाहरणार्थ तलाठी जो आपण ग्रामीण भागाचे तलाठी किंवा ग्रामसेवक बदलला, तलाठी बदलला, नंबर बदलले, पुन्हा आपल्याला म्हणलं लागतं याला फोन करा, त्याला फोन करा, कोणाला कोण ग्रामसेवक, कोणाला कोण तलाठी, आहे का त्याचा नंबर, आहे का त्याचा नंबर, तो आपला नौकर कोण, ते पगार आपल्या सेवेचा, आणि आपण त्याला फोन करतो म्हणजे आपलं बॅलन्स नुसता नंबर घ्या म्हणजे याला त्याला फोन लावा लागत आहे. मग त्यांना काय झालं पाहिजे सगळ्याला, आणि लोकप्रतिनिधी जर एखाद्या कार्यकर्त्याचा यांना वाढदिवसात जरी फोन आला टप्प्यात ते राहतात आणि मग जनतेचे प्रश्न सोडायला अजिबात नाही. मग यांना सुद्धा एक कंपल्सरी नंबर झाला पाहिजे. एका अधिकाऱ्याने एकदा फोन केला, SDM डायरेक्टच सांगतो, जरा साहेबाला केला होता, बाळासाहेब भाऊ जानकर यांना जर यांना सांगितलं तुम्ही, त्यांचं नाव मी घेता विसरून गेलो, मावळे या ठिकाणी लढणारे मावळे, आणि फोन केला मला SDM साहेब लोकांना पाणी टँकरचा प्रश्न निर्माण झाला मागच्या वर्षी, त्यांनी माझ्या 2-3 फोनच उचलले नाही. फोन उचलले नाही नंतर मी गेलो कारल्यात, मला साहेब तुम्ही फोन नाही उचलले, तुम्हाला फोन केले ते मी तसं मीटिंग मध्ये होतो म्हणे, आणि तो माझा पर्सनल नंबर आहे म्हणे. म्हणलं मग तो शासकीय नंबर कोणता आहे तो सांग ना. नाही तर ते रेकॉर्डिंग माझ्याकडे त्या माणसं त्याला फेस टू फेस भेटलेलं, मी लागलं तर ऑनलाईन चालू आहे, त्यांनी ऑनलाईन माझ्या समोर यावं. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही. मग म्हणे तुला पुढे मला ते तुमचा नंबर फिट नव्हता म्हणे, आता फिट करून घेतो म्हणे. म्हणजे फक्त तुम्ही चळवळीचे नेत्याचेच फोन उचल शकाल, जनसामान्याचे. मग त्याच्यासाठी काय पाहिजे, या सर्व अधिकाऱ्यांना, अधिकारी जरी बदलला तर नंबर तोच पाहिजे. म्हणजे आपल्याला दिसतं SDM तहसीलदार BDO यांच्या नावाशी आपल्याला काय सोयरिकी करायचे, हा यांच्या नावाशी आपलं सोयरी करायचंय का? यांचं काय नाव, वाघ चोरे साहेब गट विकास अधिकारी, एवढं काय फिट करायचे करायचे, गट विकास अधिकारी व्हायचं पूर्ण. याच्यावर उलट बदलले मग कोणते झिरवाळे येऊ का शिरवाळे येऊ, हो कोणते येऊ, नंबर तोच पाहिजे. आणि तो नंबर जर झाला इथून तिथून तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो जनसामान्याचा फोन उचलला जाईल, आणि पुढे पण तोच नंबर पाहिजे. जो पगारी अधिकारी सरपंचापासून तर राष्ट्रपतीपर्यंत पगार आहे तुम्हाला, सगळ्या पगाराचा नंबर एकच पाहिजे. सरपंच बदलले तो नंबर लगेच दुसऱ्या, तिसरा बदलला लगेच चौथ्या, आमदार बदलले लगेच त्यांच्याकडे, नगर अध्यक्ष बदलले लगेच त्यांच्याकडे, यांचे नंबर VIP, हा गेला का तो गेला का मग, आणि फोन उचलते नाही, याचं काय म्हणते त्याचं आहे का. असे जर नंबर झाले तर आपण तक्रार करू शकतो. ह्या वेळेमध्ये आम्ही फोन केला होता परंतु आमचा फोन उचलला नाही, अशी जर आपण तक्रार केली तर त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल. नेमकं साहेब पर्सनल मीटिंग मध्ये होते का शासकीय मीटिंग मध्ये होते का सामाजिक मीटिंग मध्ये होते, हे त्यांना उत्तर द्यावं लागेल. मग हे जनतेचा हिताचा मुद्दा आहे की नाही, सांगा तुम्ही सांगा. हा मग हे झालं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो का रोजगार हमी योजना पहा तुम्ही. आता पाऊस पडून पुढं नवीन ज्यांना मंजुरी द्यायच्या आपल्याला, आता ग्रामपंचायत अनेक प्रस्ताव आलेले, विहिरीचे आलेले, गायगोट्याचे आलेले, शेततळेचे आलेले, शेतकरी होतं आमचं मंजूर करा. अरे यांनी सगळं बंद करून ठेवलं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये. मग यांनी बंद करून ठेवलं, चालू कधी करणार पाऊस पडल्यावर. अरे पाऊस पडल्यावर सगळं बंद होतं आणि मग हे चालू करत्या. म्हणजे लोक उठले की हे झोपत्या आणि लोक जागे असले की हे झोपत्या. अरे दोघं सगळं प्रश्न सोडण्यासाठी दोघं तेवढं तत्पर लागत आहे. म्हणून माझं या ठिकाणी या अधिकाऱ्यांना आणि राज्यकर्त्याला आव्हान आहे का तात्काळ जी नवीन योजना केली विकसित भारत जी रामजी, पहिले आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाचं नाव बदललं. अरे बदल रामाचं नाव ठेवलं दादा तुम्ही, विकसित भारत जी रामजी. अरे प्रभू रामचंद्राचं नाव ठेवलं, त्या नावावर तुम्ही सत्ता भोगू राहिले. कमीत कमी त्या प्रभू रामचंद्राच्या नावाचा तरी आपण होऊन देऊ नका. ती योजना तात्काळ चालू करा म्हणजे शेतकऱ्याला लाभ देतील. तो या ठिकाणी ती चालू करण्यात यावी. तसे तर मस्टर बंद करून टाकले, ज्यांनी कर्ज काढून येरी खाल्ल्या गे शेततळे गोटे त्याचे मस्टच बंद करून टाकले.
म्हणजे मस्तीच बरी ना. सगळे म्हणजे नाही नाही वरून बघे. अरे वरून नेमकं कुठून हिला बोलणं लाव ना. वरून कोणत्या अधिकाराचा आदेश आहे आणि त्याच्यावर सही पाहिजे. अमुक अमुक आदेश ते एक पाठी राहिला दिपा. इथं बसू नये, इथं कल्ला वल्ला करू नये, इथं डांबुडा घालू नये. तिला वरून लावलं आदेशावरून. अरे कोणाचा आदेशावरून काहीतरी पाहिजे ना. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घ्या. म्हणून हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आंदोलन आहे. आणि अजून या ठिकाणी एक महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे, तो म्हणजे आमच्या शिवरगटापुरता तो मर्यादित आहे. शिवरगटाचे जिल्हा परिषद सदस्य आत्ताच या ठिकाणी निवडून आलेले शिवरगटाचे, त्यांनी अशी तक्रार केली की वीर गोटे शेततळे आणि घरकुल यांचं या ठिकाणी लाभार्थी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जुन्याच कामं दाखवून बिल हडप केला, शासनाची फसवणूक केली. आता काय लक्षात नाही. एक तर तुम्ही पेमेंट देणं शेतकऱ्यास, वरून तुम्ही त्यांची चौकशा लावून राहिल्या. बरं चौकशा लावल्यावर होतं काय ऐका. खरंच आणि तित्तर खेळा. इथं खरंच या ठिकाणी आलेले आमचे बंधू विचारता ना रोजगार व्यवस्था चालू तुमची किती वर्ष मध्ये कमीत कमी 8-10 वर्ष. हा मग ऐका ना का बंद आहे. असंच काही लोकांनी तक्रार केली होती. कामाच्या चौकशा करा. कोणाच्या शेतकऱ्याचं कामाच्या चौकशा लावल्या, सगळी योजना बंद होऊन गेली. ती शिवरगटाची परिस्थिती होऊ नये. जो फळमध्ये सापडलं त्याला काय करायचं ते करा, परंतु त्या गावाची योजना बंद होऊ नये. बघा आता 2च मिनिटं घेतो. एखाद्या सदस्याचा एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला, विमा त्या व्यक्तीला दिला जातो का त्याच्या अख्ख्या कुटुंबाच्या नावावर दिला जातो. त्या व्यक्तीला दिला जातो. कुटुंबाला पैसे कामात पण व्यक्तीला दिला जातो. एखादा या ठिकाणी गाडी लॉस झाली आपली, त्या गाडीचा विमा जेवढ्या गाड्या तेवढ्याला दिला जातो, त्या गाडीला दिला जातो. मग हे जर समजा तीच खरंच आणि तिथं खेड्यामध्ये तक्रार झाली होती, एखाद्या दोन लाभार्थ्याची झाली असेल, मग अख्ख्या गावाची योजना बंद करायची कसं काय काम केलं. म्हणजे याला लोड काम करायचं आहे. त्या बाबतीला शेतकऱ्याचं बंद करायला पाहिजे गणेश भाऊ. म्हणजे असं आहे. मग आता जिल्हा परिषद सदस्यांनी तक्रार केली आणि जर उद्या सगळं सरकार बंद पडलं तर मग नेमकं शेतकऱ्याला योजना कुठून द्यायच्या. म्हणजे इकडं तुम्हाला चालतं, तुम्ही 2-2 कोटी घेऊन मॅनेज व्हा. तुम्ही डोंगर थडीला पाणी म्हणून गंगथडीला जमिनी घ्या. हा आम्हाला इकायला तुम्ही घ्या, आहे की नाही. म्हणजे हे चावलं चालतं तुमच्या. ते नंतर या ठिकाणी म्हणजे हे तुम्हाला चालतं, तुमचा विषय नाही, हे तुम्हाला चालतं. पण तुम्ही या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा गंभीर लक्ष घेतलं पाहिजे. शेतकऱ्याच्या कुठलीही योजना जर बंद पडली तर मग जशा तसं उत्तर या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी दिलं जाईल. याची या ठिकाणी सर्वांनी दक्षता घ्यावी, तक्रारकर्त्यांनी आणि सर्वांनी. आणि शेतकरी भावना आपण ना एकच विमा भेटला 25,000. आणि शेतकरी भावाला एकच विनंती आहे की आपण आता जागे झालं पाहिजे. आणि कांद्याला 1500 रुपये अनुदान आणि सर्व या ठिकाणी मी तुम्हाला सर्व मुद्दे सांगितले. रोजगार हमी योजना चालू झाली पाहिजे, नवीन या ठिकाणी मंजुऱ्या चालू झाल्या पाहिजे, जुन्यांचे सर्व या ठिकाणी पैसे या ठिकाणी जमा झाले, संतोष पडले सर्व या ठिकाणी जमा झाले पाहिजे. आणि हे जर झाले नाही तर या ठिकाणी मोठं आंदोलन सर्व चळवळीतील लोक संघटित करून आता या ठिकाणी कार्यालयावर चालून नाही, कार्यालयातील अधिकारी आणि हे पुढे झोडून या ठिकाणी आंदोलन करावं लागेल. तेव्हा या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. ही वेळ या ठिकाणी या राज्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी येऊ देऊ नये एवढीच या ठिकाणी त्यांना कळकळीची विनंती करतो. आणि आपण बघितलं असं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पीक विमा मिळाला, आपल्याला पीक विमा अजून पाहायला भेटला नाही. मागच्या टायमाला आम्ही अनेक आंदोलन उपोषण केले तेव्हा विमा आलता. आज मी तेच करायचं का, म्हणजे काय मत आंदोलन उपोषण करायचे का. ह्या सगळ्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थानं आज आंदोलन होतं. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात. मी मोठ्या संख्येने काहून म्हणतो, कारण हे गाड्या लावून आणलेले लोक नाही, हे स्वयंस्फूर्तीने आलेले लोक आहे. आणि लढण्यासाठी खूप काही लय लागतात असं नाही, पण एक जीवाचे लागतात हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून सर्वांच्या वतीनं आपले सर्वांचे सहर्ष असे स्वागत करतो व अधिकाऱ्यांना विनंती करतो की 11 तारखेला अधिकारी ऐकत असेल तर त्यांना सांगतो, पहिला गाढवाचा गुन्हा झाला, मग गाढवा हल्ल्याचा जरी गुन्हा झाला आमच्यावर एखादा तरी आम्ही त्याला मागे पुढे पाहणार नाही येणाऱ्या काळामध्ये. आज आम्ही शांतता नाही, आज आमच्या या लोकांवर गुन्हा होऊ नये म्हणून आम्ही शांत आहे. ज्यावेळेस आम्हाला गुन्हा घ्यायचा ना तर आम्ही एवढी फौज नाही आणणार, नाही एवढी फौज नाही आणणार. आम्ही जीवाचे 10-5च येऊ, परंतु मग गाढवा कसे सरळ करायचे ते आम्ही या ठिकाणी ठरवू.
म्हणून या ठिकाणी सांगतो 11/5/2026 रोजी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनावर तुम्ही काय अंमलबजावणी केली ते या ठिकाणी कागद घेऊन या लोकांना ऐकू द्या. तुम्ही रोजगार हमी योजना कधी चालू करणार आहे? जे नवीन मस्तर आहे ते कधी चालू करणार आहे? या ठिकाणी नवीन मस्तर विहीर शेततळे घरकुल हे मस्तर कधी भरणार आहे? त्यानंतर या ठिकाणी कांद्याचं काय झालं? 1500 रुपये अनुदान देणार आहे की नाही सरकार? या ठिकाणी जे सत्ताधारी लोक आहे त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने यायला हवं होतं. आंदोलन या ठिकाणी तुम्हाला निवेदन दिलेले एक म्हणजे या सत्ताधाऱ्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहायला हवं. तुम्हाला निवेदन दिलेले तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे की सरकारच्या वतीने हे प्रयत्न करता येतील. आणि मला एक दुःख वाटतं, ठाकरे गटाचं आंदोलन होतं रस्ता रोको. त्यांनी आता 2-3 दिवसापूर्वी मला अनेक लोक म्हणले एकच करायला पाहिजे होतं तुम्ही, पण आम्ही 11 तारखेला निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आता 2-3 दिवस झालं तेव्हा दिलं तर, परंतु शेतकऱ्यासाठी सगळे जर लढत असेल त्यांचं स्वागत केलं पाहिजे. पण मला एक दुःख वाटलं, विरोधी पक्ष राहिलेला माणूस त्याला लहान पोरावानी तुम्ही रोडवरून पोलीस उचलून नेत्या म्हणजे हातोलाखाली दडपशाहीची भाषा झाली काय? म्हणजे विरोधी पक्ष नेता सध्याचे विरोधी विधान परिषदेचे आमदार अंबादासजी दानवे यांना तुम्ही लहान पोरं उचलून दिलं आणि 10 मिनिटं सुधारा सर्व करून दिलं नाही. 10 मिनिटं विरोधी पक्ष नेत्याला म्हणजे तुमची दडपशाही झाली काय? तुमची हुकुमशाही झाली काय? जे लोक तुम्हाला शरण येणार नाही त्यांचा तुम्ही या ठिकाणी त्याला दाबण्याचं काम करणार आहे काय? हा मोठा या ठिकाणी प्रश्न या शासनाला आणि प्रशासनाला आहे. जर यांना अशी जाग येत नसेल तर बऱ्याच नाही उतरायचं. यांना या ठिकाणी आमदार खासदार या मंत्र्यांना या ठिकाणी घ्यावं लागेल. हीच या ठिकाणी भूमिका या ठिकाणी घ्यावं लागेल. जे 10 मिनिटं सुद्धा आंदोलन होऊन दिलं नाही एवढी शोकांतिका या ठिकाणी आहे. म्हणून शेतकऱ्यांना जागे व्हा. जे शेतकऱ्यांसाठी लढतील जनसामान्यासाठी लढतील त्यांना या ठिकाणी दाबण्याचं काम चालू. मला हद्दपार करून टाकलं होतं. माहेर गुन्हे कोणते होते माहिती का? आरक्षणासाठी लढलेच गुन्हे, धर्मासाठी लढलेच गुन्हे, शेतकऱ्यासाठी लढण्याचे गुन्हे, जिथं अन्याय झाला तिथं लढण्याचे गुन्हे, रस्ता रोको आंदोलन उपोषण. आणि याच्यात माणूस हद्दपार होत असतो का? त्यांनी मला त्याच्यात हद्दपार केलं. म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे. म्हणजे ज्याच्या आवाज उठवायचा प्रयत्न करतील त्यांच्यावर या ठिकाणी ह्या परिस्थित्या या ठिकाणी होतील. या ठिकाणी माणिकांना जुने ज्येष्ठ सहकारी नेते हे पण आलेले त्याचं या ठिकाणी स्वागत आहे. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी आपल्याला आता कराव्या लागतील. आणि तुम्ही फक्त पाठीमागे राहा. आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे भावांनो, आम्ही झेंडा धरायला आमचं पोरं आणलेलं आहे. पाठवून या पुढे झेंडा कोणाला धरायला नाही, कोणाला धरलाय सांगा ना? कार्यकर्त्याला 40-40 वर्ष याच्या बापाच्या वयाच्या माणसाने झेंडा धरायला नाही द्या. आणि त्याचा पोरे आला का तुकून फॉरेनवरून शिकून बाहेरच्या देशातून लगे आला का तो आपला ऐकता होतो. 2-4 गाणार लागत शहरामध्ये झाले युवा नेते. अरे ज्या लोकांनी पक्षासाठी 40-40 वर्ष घसले, याच्या बापाला मोठं केलं, याच्या आज्याला मोठं केलं, हा ना बाबा त्याच्यानं याच्या बापाला मोठं केलं, आज्याला मोठं केलं, हा आला फॉरेनवरून त्याला विमानाला सगळं खालून येते का वर येत्या हे बी माहित नाही. तो झाला आपला नेता. तो आपल्याला विचारतो आंदोलन करायचंय मग म्हणजे आपण भिमुगाच्या सांगायला भाव नाही. मग सांगा कोणी कोणी येते सांगा म्हणजे काय? मग आपण सांगायला लागत त्याला तुम्ही जसे बदाम काजू खात्या तसे आमचे पोरं शेंगदाणे खाते बुवा, त्याच्यामुळे तुम्हाला याची ओळख नाही. मग हे असे शेंगदाणे राहते बुवा, ते खाली येत्या 4 महिने त्याला लागते यायला 3.5-4 महिने. मग त्या समजून मग तो नेता आपल्याला मार्गदर्शन करणार. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही. आणि आपले चपला उचलू तिकीट कोणला यांच्या लोकायला नाही नाही त्यांच्या समोर दुसरे टिकूच शकत नाही. त्यांच्या समोर टिकूच शकत नाही. म्हणजे काऊन? अरे यांचे पुढे करत राहत्या, यांच्या जवळचे पुढे करत राहते, त्याच्यामुळे तुम्ही आम्ही टिकू शकत नाही. म्हणजे याचा पक्ष आपल्यावर टिकतो. गणेश भाऊ चंद्रशेखर पाटील यांचा पक्ष आपल्यावर टिकतो, परंतु आपण जर उभं राहिलो तर पण टिकत नाही. पक्ष टिका द्या, झेंडे धरायला चालला द्या, चांगला चालला द्या. म्हणजे या गोष्टी लक्षात घ्या. म्हणून आपण जागे होणं गरजेचं आहे. लक्षात आलं का तुमच्या? म्हणून हे वापर करायचा काम आहे. फक्त इथे किती जण बोलले तुम्हाला सांगा. हा आणि दुसरं त्या या मोठ्या आंदोलनामध्ये जाबर माईक तरी हातात देतील का? आता ना समजा आम्ही आंदोलन जर आयोजक करायला असलं अजून आहे की 2-4 नेते आलेले, आम्ही यायला सुद्धा 2 मिनिटं अजून बोलून देणार आहे. काहून? मग यायचं तो प्रोटोकॉल पाळा. जन आंदोलन केलं जो प्रमुख आहे त्यालाच बोलू द्या. नंतर कोणी बोलू नका. एखाद्या जास्त अन्याय असलं तरी त्याला बोलून देऊ नका. काहून रे बाबा हो? अरे मग तो बोलती बसायला उचकू द्या. म्हणजे ना दुसरा मोठा व्हायला चालत नाही. अशा अवलादी आहे. आणि यांच्या आपण चटे उचलायचे, यांच्या आपण या ठिकाणी चट्या उचलायच्या. अरे फेका असे जो ग्राउंडर लढाल, जो या ठिकाणी शेतकऱ्यासाठी मायबापासाठी लढाल,
जो जनतेसाठी लढाल त्या तो शंभर आपल्यातला फरक असू द्या, अरे त्याला डोक्यावर घ्यायचं शिका आणि त्याच्या डोक्यावर बसायचं शिका. हे तुम्हाला डोक्यावर बसूच देणार नाही. ते आपल्या पोकोटी बसतील, ते आपल्या बरोबर बसतील, पण आपला मात्र नुसता धक्का जर लागला तरी मात्र त्यामुळे धक्काबुक्की केली. आता चालता चालता धक्का लागला ना तर तरी ते धक्काबुक्की केली. आणि हे आपल्या खांद्यावर बसू द्या, डोक्यावर बसू द्या तरी चालतं. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. आणि हे प्रश्न जर सुटले नाही तर आक्रमक भूमिका तो पुढे या ठिकाणी घेतल्या जातील. आणि या ठिकाणी आता ज्या ठिकाणी संतोष पाटील सूर्यवंशी असतील, या ठिकाणी आंध्र असतील, माणिकांना निगोटे असतील, त्यानंतर या ठिकाणी किशोर पाटील हा ना दादाभाऊ तांबे असतील, किशोर पाटील मगर असतील, या ठिकाणी मनोज भाऊ नळे असतील, आमचे रामचंद्र पिंडे असतील आणि अजून कोणी शेतकरी असेल. म्हणजे काय यांचे नाव कोण घेतले, हे काही आंदोलन करत्या आणि हे बोलते. आणि हे जे गणेश भाऊ हे सगळे बोलले, किशोर मगर असतील, आता हे थोडे 2-2 मिनिटं बोलतील. काय होतं माहिती का, आमच्या हे जे चवळीचे नेते आहे ना, आमच्या या लोकांना कुठे लग्न कार्यात कुठे व्हॅल्यू नाही, आम्हाला फक्त रोडवर व्हॅल्यू आहे. एक लक्षात घ्या तुम्ही, तर दांडे केसी घ्यायला आम्हाला व्हॅल्यू आहे. केसीचा टाइम आहोत हे पुढे नाही, ज्याला 2-2 लाख पगार ते आम्हाला फोन करतात, तुम्ही पुढे व्हा. अरे तुम्ही पुढे व्हा, अंगार येऊ राहिले, पोलीस लोक अंगार येऊ राहिले. थांबराव म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या सगळ्या. फक्त 5 मिनिटं सगळ्याचा वेळ जाईल. या ठिकाणी पत्रकार बांधव, या ठिकाणी शांताराम भोमगर असतील, सरोदे असतील, गौरव धामणे असतील, या ठिकाणी कराळे साहेब असतील, सर्व या ठिकाणी पत्रकार देखील मोठ्या संख्येने आले. तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. फक्त 5 मिनिटांमध्ये 2-2 मिनिटांमध्ये हे सगळे नेते बोलतील. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम नंतर अधिकारी आले तर ठीक, नाहीतर आपण या ठिकाणी पोलीस बांधव आलेले त्यांना निवेदन देऊ. मग मात्र या ठिकाणी ज्या अधिकारी जर या ठिकाणी या शांततेचं आंदोलन नीट नाही झाले तर मग मात्र यांना हो दे मग 353, मग एखाद्याचा कमरात लाथा घातल्याशिवाय या ठिकाणी पर्याय राहणार नाही. हा त्यांना या ठिकाणी इशारा देतो आणि माझे लांबलेले 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. या ठिकाणी